जागते रहो। कोणतीही बँक तुम्हाला फोन करून तुमची वैयक्तिक माहिती मागत नाही। याबाबत बँका नेहमी वर्तमानपत्रात जाहिराती देत असतात। तसेच अनेकदा तुम्हाला मेसेजेसही पाठवतात। तरीही अनेक लोक फेक कॉलच्या जाळ्यात सापडतातच। अशा प्रकारच्या फसवणुकीला सायबर भाषेत विशिंग असं म्हणतात। सायबर गुन्हेगार फेक कॉल करून कधी KYC करण्याच्या बहाण्याने तर कधी ऑनलाईन जॉब देण्याच्या नावाने फसवणूक करतात। फसवणूक करण्यासाठी या गुन्हेगारांकडे हजारो आयडियाज आहेत। 2023 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जॉब स्कॅम आणि इतर फसवणुकीच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन जॉब फसवणुकीच्या तक्रारीमध्ये तब्बल 84% वाढ झाली, तर फेक कॉलच्या तक्रारींमध्ये 52% वाढ झाली। सायबर गुन्हेगार वेळेनुसार आपल्या काम करण्याच्या पद्धतीत बदल करत असतात। सुरुवातीला ते नोकरी देण्याचा आमिष दाखवून फसवत होते आणि नोकरीसाठी नोंदणी करा म्हणून पैसे मागत होते। आता ते डेटा एंट्री सारख्या नोकऱ्या किंवा वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली पैसे घेत आहेत। सायबर गुन्हेगार लोकांना सुरुवातीला सोपं काम देतात। उदाहरणार्थ यूट्यूबवर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, तसेच सिनेमाचं परीक्षण करायला सांगतात। काम पूर्ण झाल्यानंतर पैसे देण्याचं आमिष दाखवतात। या कामाच्या नावाखाली सुरुवातीलाच लोकांना विविध कारणं सांगत पैसे उकळतात। बनावट कॉलचा वापर करून 2 प्रकारचे गुन्हे करण्यात येत आहेत। व्हॉइस फिशिंग स्कॅम यात देशांतर्गत आणि देशाबाहेरील कॉलचा समावेश होतो। देशाबाहेरील कॉल्समध्ये सायबर गुन्हेगार परदेशी नागरिकांना लक्ष्य करतात, तर देशांतर्गत कॉलमध्ये विविध राज्यातील नागरिकांना टार्गेट करतात। 2022 मध्ये फ्रॉड कॉलबाबत सुमारे 3800 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। यावर्षी या संख्येत वाढ होऊन हा आकडा 5750च्या वर गेलाय। सायबर गुन्हेगार आम्ही स्वतः बँकेचे प्रतिनिधी आहोत असं लोकांना भासवतात। तसेच मदत करण्यासाठी कॉल केल्याचं सांगून ग्राहकांचा विश्वास जिंकतात। त्यानंतर वैयक्तिक आणि गोपनीय माहिती मागतात। कधी कुरिअरच्या बहाण्याने तर कधी ई-वॉलेटच्या KYC करण्याच्या बहाण्याने थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करायला सांगतात। कोविड नंतर वर्क फ्रॉम होममध्ये वाढ झाली होती। आता कंपन्या हायब्रिड मॉडेलवर काम करत आहेत, त्यामुळे लोकांना घर बसल्या काम करता येतं असं वाटू लागलंय। त्याचाच फायदा घेत वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली हे सायबर गुन्हेगार फसवणुकीचे प्रकार करतात। व्हिडिओ लाईक केल्यानंतर किंवा सिनेमाचं किंवा हॉटेलचं समीक्षण केल्यानंतर सहजपणे पैसे कमवता येतात असा लोकांचा गैरसमज झालाय। अशी माहिती सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट कामाक्षी शर्मा यांनी दिली आहे। बँकेच्या नावाखाली किंवा फायनान्स कंपनीच्या नावाखाली लोकांकडून वैयक्तिक माहिती मिळवली जाते। तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबरच फसवणुकीचे प्रकारही प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत। फोन किंवा इंटरनेटवर तुमची स्वतःची वैयक्तिक माहिती कधीच कोणाला देऊ नका। कोणालाही पिन नंबर सांगू नका आणि कार्डची माहिती देऊ नका। नेहमी सावध राहा। थोडीशी शंका आली तर कॉल करणाऱ्यांचं काहीही ऐकू नका। तरीही तुमची फसवणूक झाली तर सायबर हेल्पलाईनवर कॉल करून त्यांना माहिती द्या आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवा।